हॅलो एव्हरीवन. तर आज आपण आषाढी एकादशी निमित्त साबुदाणा खिचडी बघणार आहोत. त्या तत्पूर्वी अगोदर आपण तेलामध्ये 1-2 पापड तळून घेऊयात. इथे मी साबुदाणा बनवण्यासाठी खिचडी, बटाटे, त्यानंतर शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची आणि तूप घेतलेला आहे. सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल घेतले 1 पळी. त्यानंतर मी त्यात तूप टाकते. त्यानंतर आपण बटाटा टाकणार आहोत त्यामध्ये 1 चिरलेला. व्यवस्थित हलवायचं बटाट्याला. मीडियम फ्लेम ठेवणार आहोत. यासाठी आपण मीडियम फ्लेम वरती व्यवस्थित त्याला परतून घ्यायचंय बटाट्याला. त्यानंतर इथे आपण 1 चिमूटभर मीठ ऍड करणार आहोत, जेणेकरून बटाटा सपक नाही लागणार नंतर आता आपण इथे मिरची ऍड करतोय, हिरवी मिरची. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता याच्यामध्ये हिरवी मिरची. साबुदाणा ऍड करतोय आपण. व्यवस्थित हलवून घ्यायचंय ह्याला. आणि आता आपण शेंगदाण्याचा कूट ऍड करणार आहोत त्याच्यामध्ये. तुम्हाला जसं हवंय तसं तुम्ही शेंगदाण्याचा कूट ऍड करू शकता. व्यवस्थित हलवून घ्यायचंय त्याला. आणि खिचडी करत असताना मीडियमच गॅस ठेवायचा आहे, जेणेकरून आपली खिचडी कडेला लागता कामा नये. त्याच्यामध्ये मी 1 अर्धा चमचा गोड साखर टाकली आहे. त्याने टेस्ट छान येते खिचडीला. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे खिचडीला. सगळीकडे लागली पाहिजे साखर. मीठ टाकते आता त्यानंतर मी खिचडीमध्ये. मीडियम गॅसवरती व्यवस्थित परतून घ्यायची आहे खिचडी आपली. व्यवस्थित शिजली पाहिजे. खाण्यासाठी तयार आहे आपली आता खिचडी. आपण 1 प्लेटमध्ये काढून घेऊयात. ह्या खिचडी सोबत तुम्ही सुक्का बटाटाही बनवू शकता. मी आज फक्त खिचडीच बनवली आणि त्याच्यासोबत पापड तळलेले आहेत. आणि काकडी घेतली आहे सोबत. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला आजची खिचडी कशी वाटली ते.